हॅलो गाईज, तर मित्रांनो, ठरलं तर मग या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की महिपत हा मधुभाऊंच्या जीवावर उठलेला असतो. कारण साक्षी ही जेलमध्ये गेल्यामुळे महिपतचं डोकं खूप उठलेलं असते आणि महिपतने मधुभाऊवर हल्ला केला आणि मधुभाऊकडून विलासचा खून मी केला आहे असं एक पत्रावर सही करून घेतली आणि त्यांना जबरदस्ती मान्य करायला लावलं आणि असं लिहून घेतलं की मला पश्चाताप होतोय, त्यामुळं मी आत्महत्या करतोय असंही लिहून घेतलं. कारण साक्षीला निर्दोष सिद्ध करायचे असते महिपतला. आणि दुसऱ्या दिवशी अर्जुन रात्रभर बाहेर असतो आणि त्याचा मोबाईल बंद असतो, त्यामुळे कल्पना खूप चिडलेली असते. पण अर्जुनला खूप नवल वाटते आणि तो कल्पनाला बोलतो, अजून पण माझी काळजी वाटते असं बोलून अर्जुन हसू लागतो आणि त्याला आश्चर्यचकित होते. तर इकडे मधुभाऊ रस्त्यावर चालत असताना तेव्हा त्यांच्यावर हल्ला होतो. ते घरी जात असताना त्यांना महिपतची गुंड खूप मारतात. तेवढ्यात अर्जुन आणि सायली येते. ते आणि मधुभाऊ घरी पळत जातात आणि कुसुम खूप ओरडत असते आणि त्यात अर्जुन सर्व गुंडांना मारतो आणि सायली आणि मधुभाऊ खूप घाबरलेले असते. पण अर्जुन सर्व गुंडांना मारतो. त्यानंतर ते घरी जातात. तेव्हा अर्जुन बोलतो, हा हल्ला नक्कीच मधुभाऊवर केला आहे. तर त्यांना अर्जुन विचारतो, तुम्हाला कोणावर संशय आहे? मधुभाऊ बोलतो, त्या लोकांनी मला मारलं आणि माझ्याकडून विलासच्या खुनाची सही करून घेतली असंच काहीतरी होते, पण मला आठवत नाही. तर अर्जुन बोलतो, हे काम नक्कीच महिपतचं असणार आहे. तुम्ही इथे सेफ नाही आहे मधुभाऊ. तर सायलीला जानकीची आठवण येते आणि जानकीजवळ मधुभाऊला पाठवते. तर मित्रांनो, येणाऱ्या भागात महिपत मधुभाऊजवळ पोहोचेल का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. तर अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू गाईज.